राजधानी नवी दिल्लीमध्ये आषाढी एकादशीचा उत्साह दिसतोय। नवी दिल्लीमध्ये मराठी प्रतिष्ठानच्या वतीने हनुमान मंदिरापासून दिंडी काढण्यात आली। यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये दिल्लीकर सहभागी झाले। या वारीमध्ये आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप हे देखील सहभागी झाले होते। ज्ञानोबा तुकारामच्या गजर करत मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या आहेत। खरं तर आज पंढरपूरमध्ये भक्तीचा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय। पंढरपूरमध्ये देशभरातनं लाखो भाविक जे आहेत ते जमलेले आहेत, पण असं असताना महाराष्ट्राच्या बाहेरही वारीचा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय। ही दृश्य मी तुम्हाला राजधानी नवी दिल्लीतील दाखवतोय। राजधानी नवी दिल्लीमध्ये मागच्या काही वर्षांपासून सांकेतिक वारीचं आयोजन केलं जातं। जे दिल्लीतील मराठी लोक आहेत, जे भाविक आहेत, ते या दिंडीमध्ये सहभागी होत असतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर सकाळी काही तासांपूर्वी ही दिंडी निघालेली आहे आणि भाविकांचा उत्साह होत आहे। हनुमान मंदिरापासून ही दिंडी निघालेली असून विठ्ठल मंदिरापर्यंत ही दिंडी जाणार आहे आणि त्या ठिकाणी दिंडीचा समारोप जो आहे तो होणार आहे। खरं तर दिल्लीमधील जे राजकारणी आहेत त्यांचा देखील उत्साह या दिंडीमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।